हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण ब्रँच अकाउंटिंगमधला अजून एक नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर प्रॉब्लेम असा आहे की द नॉन सच कंपनी ऑफ पुणे हॅज अ ब्रँच ॲट कोल्हापूर विच इज सप्लाईड विथ ऑल गुड्स फ्रॉम पुणे ॲट कॉस्ट प्राईस. म्हणजेच मूळ ब्रँच जी ह्याची आहे ती आहे कोल्हापूरची आहे व त्याची उपशाखा आहे पुणे येथे व ते आहे त्या कॉस्ट प्राईजमध्ये आपला माल पाठवला आहे त्यांनी. द ब्रँच कीप्स इट्स ओन सेल्स लेजर, रिसिव्ज कॅश फ्रॉम कस्टमर्स अँड रिमिट द कॅश टू द हेड ऑफिस. त्यांनी स्वतःचं सेल्स लेजर केलेलं आहे. द एक्सपेन्सेस ऑफ ब्रँच आर पेड बाय चेक्स फ्रॉम द हेड ऑफिस बट फॉर मीटिंग PT डिस्बर्समेंट अ चेक ऑफ RS ₹150 इज सेंट टू ब्रँच ऑन 20th डे ऑफ एव्हरी मंथ. महिन्याच्या प्रत्येक 20 तारखेला त्यांनी ₹150 चेक पाठवून देतात. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कोल्हापूर ब्रँच अकाउंट इन द हेड ऑफिस बुक्स showing the profit or loss made by branch for period ending 30 सप्टेंबर 2017. बघा तर मग 30 सप्टेंबर 2017पर्यंत आपल्याला कोल्हापूर ब्रँच अकाउंट बनवायचं आहे. यू आर फर्दर रिक्वायर्ड टू शो हाऊ यू अराइव्ड ॲट क्लोजिंग बॅलन्स अँड डेटर्स ॲज ऑन 30 सप्टेंबर 2017. त्यांनी इयर एंडिंग दिलं आहे 30 सप्टेंबर 2017. ब्रँच मॅनेजर इज इन्स्ट्रक्टेड टू फिक्स सेलिंग प्राईस बाय ॲडिंग 50% टू कॉस्ट प्राईस. म्हणजेच जर कॉस्ट प्राईस 100 असेल तर त्याच्यावर ₹50 वाढून म्हणजे ₹150 करून सेलिंग प्राईस करायची आहे. डिप्रिशिएट फर्निचर ॲट 10% पर ॲनम. फर्निचरवर डिप्रिशिएशन 10% सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण कॉस्ट प्राईस समजून घेऊया. त्यांनी कॉस्ट प्राईस सांगितलं आहे. जर कॉस्ट प्राईस 100 असेल तर 50% ॲड करून म्हणजे ₹50 ॲड करावे लागतील. म्हणजेच किंमत होईल ₹150 कॉस्ट प्राईस सेलिंग प्राईस. पुढे आपण पाहून घेऊया. ओपनिंग बॅलन्स सुरुवातीला दिलेला आहे. ऑफिस फर्निचर 1/4/2017. स्टॉक ऑफ गुड्स ब्रँच ॲट ब्रँच 1/4/2017. स्टॉक ओपनिंग दिलेला आहे. फर्निचर ओपनिंग दिलेला आहे. त्याच्याखाली सनरी डेटर्स ॲट ब्रँच ऑन 1/4/2017. 1/4/2017 म्हणजेच एप्रिलपासून ते सप्टेंबरपर्यंत दिलं आहे. म्हणजे 6 महिन्याचं आपलं अकाउंट ओपन करायचं आहे. सनरी डेटर्स ओपनिंग दिलं आहे ₹8,000. पेटी कॅश ओपनिंग दिलं आहे ₹100. गुड्स सप्लाय टू ब्रँच ₹80,000 सांगितलेलं आहे. गुड्स रिटर्न बाय ब्रँच ₹2,000 सांगितलं आहे. रेमिटन्स बाय ब्रँच टू हेड ऑफिस. कॅश सेल्स 9,000 आणि कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स ₹83,000. म्हणजे कॅशने सेल्स 9,000 आणि डेटर्स करून उधारीवरचे जे पैसे आलेले आहेत त्याचे ₹83,000 हेड ऑफिसला गेलेले आहेत. चेक्स इन टू ब्रँच फॉर रेंट अँड सॅलरीज ₹10,000. चेक्स इन ब्रँच मुख्य शाखेने ब्रँचसाठी चेक सेंड केलेला आहे रेंट आणि सॅलरीसाठी ₹10,000. क्रेडिट सेल्स ₹90,000. उधारीवर माल ₹90,000 विकलेला आहे. पेटी कॅश एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय ब्रँच मॅनेजर. पेटी कॅश तेवढ्या 6 महिन्यामध्ये ₹950 झालेला आहे. गुड्स कॉस्टिंग ₹3,000 टू डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल बाय ब्रँच मॅनेजर. फ्री सॅम्पल म्हणून ₹3,000 माल हे केलेला आहे, वाटप केलेला आहे. पेटी कॅश विथ ब्रँच मॅनेजर ॲज ऑन 30/9/2017 50. म्हणजे क्लोजिंगचा पेटी कॅश बॅलन्स आहे ₹50. बॅड डेट्स रिटर्न ऑफ बाय ब्रँच मॅनेजर. बुडीत कर्ज ₹3,000 सांगितलेलं आहे. डिस्काउंट अलाउड ₹400. म्हणजे त्या शाखेसाठी डिस्काउंट अलाउड ₹400 केलेला आहे. ह्याची एंट्री डेटर्सच्या क्रेडिटला येईल. रिटर्न्स फ्रॉम कस्टमरकडून ₹150 माल परत आला आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण कोल्हापूर ब्रँच अकाउंट पाहून घेऊया. सुरुवातीला ते काय करायचं आहे, डेबिटला जे काय ओपनिंगचे बॅलन्स असतील ह्याचं तुम्हाला फॉर्मेट पाठ करून घ्यायचं आहे. कसं आहे ते सुरुवातीला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स सगळ्याचे घ्यायचे आहेत डेबिटला. तर सर्वात पहिल्यांदा आपलं ओपनिंग कोणत्यामध्ये दिलं आहे ते फर्निचर दिलं आहे. फर्निचर 1200, गुड्स 4,000, डेटर्स 8,000 आणि पेटी कॅश 100. ह्या ओपनिंग हा असं आपलं घ्यायचं. हे पाहिजे घेतलं गुड्स 4,000, डेटर्स 8,000, पेटी कॅश 100, फर्निचर 1200. पहिल्यांदा स्टॉक घेतलेला आहे, फर्निचर नंतर घेतलं आहे. नंतर त्याच्या पुढे एंट्री घेतली आहे टू गुड्स. ओपनिंग झालं की त्याच्या खाली घेतलं आहे गुड्स सप्लाय टू ब्रँच ₹80,000. ₹80,000 त्या 6 महिन्यामध्ये गुड्स सप्लाय केलेला आहे. त्याच्या एंट्री त्याच्या खाली घेतली आपण टू गुड्स सप्लाय टू ब्रँच ₹80,000. त्याच्या खाली नंतर त्या बँकेने केलेला नंतर दिलेला आहे रिमिटन्स बाय ब्रँच टू हेड ऑफिस कॅश सेल्स आणि कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. म्हणजे त्या बँकेला कॅशच्या स्वरूप पैसे किती गेले असं सांगितलं आहे. तर ह्याची एंट्री येणार क्रेडिटला बाय बँक कॅश सेल्स आणि फ्रॉम डेटर्स. कॅश सेल्स किती झाला आणि डेटर्सकडून किती पैसे आले ह्याची एंट्री क्रेडिटला घेतली आहे व त्याची बेरीज टोटल 92,000 घेतली आहे.
इथं पाहू शकतो आपण पिट्टी कॅशचं ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 100 रुपये. पिट्टी कॅश एक्सपेन्सेस त्या अकाउंटिंग इयरमध्ये 950 रुपये झाले आहेत व क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिला आहे 50 रुपये. तर आपण इथं करू शकतो पिट्टी कॅश ओपनिंग 100 रुपये आहे, पिट्टी एक्सपेन्सेस 950 झाला आहे व पिट्टी क्लोजिंग 50 रुपये झाले आहे. तर ह्यातून आपण जर वजा केलं 50 तर खाली राहते 900. पिट्टी कॅश एक्सपेन्सेस 950 झाला आहे व क्लोजिंग 50 आहे, त्यामुळे आपण इथं 900 रुपये घेतला आहे पिट्टी कॅश म्हणजेच चहा पाणी वगैरे असा जो किरकोळ जो त्या शाखेमधला खर्च असेल तो खर्च पिट्टी कॅशच्या अंडर जातो. पिट्टी कॅशचं कसं झालं आहे ते आपण पाहून घेऊया. ओपनिंग आहे 100 प्लस 900 जर आपण केलं तर बेरीज येते 1000. एक्सपेन्सेस झालेले आहेत 950चे, म्हणजेच खर्च झाला क्लोजिंग बॅलन्स झाला 50. अशा प्रकारे 900 रुपये हे 1000 ओपनिंग आणि हे झाले त्या वर्षामध्ये पाठवलेले पैसे पिट्टी कॅशसाठी आणि 1000 खर्च 950, 1000 क्लोजिंग. म्हणजे हा आपण असा अंदाजे काढलेला आहे. 100 रुपये ओपनिंगचे प्लस 900 रुपये झाले 1000 रुपये, 950 रुपये खर्च झाले व 50 क्लोजिंग राहिले. इथं आपण घेतलेलं आहे टू बँक. ह्यांनी मुख्य शाखेने त्या बॅलन्ससाठी काय पाठवलं. हा ओपनिंगचा बॅलन्स आहे, हा गुड सप्लाय केलेला आहे, ह्या खर्च केलेला आहे, हा अशा प्रकारे लिहायचा आहे. मग रेंट अँड सॅलरीसाठी 10,000, पिट्टी कॅश 900, 10,900 टोटल बाहेर आले. बाय बँक केले आपण इथं इकडे ह्या बाजूला. ह्यांनी कॅश सेल्स करून किती पैसे पाठवले व डेटेस करून किती पैसे आले हे या बाजूला घेतले आपण. ह्याची टोटल आली 92,000. नंतर ह्या बाजूला आपण बघितलं पुढे गुड्स रिटर्न्स बाय ब्रँचने माल महागारी पाठवला आहे 2,000 रुपये. ह्या बाजूला पाठवलेला माल गुड सप्लाय व ह्या बाजूला रिटर्न केलेला माल बाय गुड सप्लाय टू ब्रँच रिटर्न टू हेड ऑफिस 2,000 घेतला आहे. व इथे खाली सगळे क्लोजिंग बॅलन्स घेतले आहेत. टू स्टॉक बाय सन्डे डेटर्स बाय फर्निचर. पिट्टी कॅश फक्त आपल्याला दिलेला आहे तर 50 रुपये. पिट्टी कॅश आपण हा 50 रुपये घेऊ व स्टॉक सन्डे डेटर्स व फर्निचर ह्याचा आपला क्लोजिंग बॅलन्स काढून घ्यायचा आहे. हा बॅलन्स आपण काढून घेऊया. तर आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे, त्यासाठी पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक पहिल्यांदा दिला आहे 4,000 रुपये. आपण इथे 4,000 रुपये हा ओपनिंग स्टॉक घेऊन घेतला. त्याच्या खाली नंतर गुड्स सप्लाय टू ब्रँच. त्या वर्षामध्ये गुड्स किती रुपये सप्लाय केला तर 80,000 रुपये सप्लाय केला, तर त्यामध्ये आपण तो ॲड केला गुड्स सप्लाय ड्युरिंग द इयर 80,000 रुपये. तर ओपनिंगचा स्टॉक आणि गुड्स सप्लाय ड्युरिंग द इयर 80,000 असं मिळून झाले 84,000 लेसा. त्यातून सेल्स किती केले आपण ह्या वर्षी, म्हणजे माल आपला विकला किती गेलेला आहे तर क्रेडिट सेल्स 90,000 झाला आहे व कॅश सेल्स 9,000 रुपये झाला आहे. म्हणजे उधारीवर 90,000 रुपये गेला आहे व कॅशने 9,000 रुपये गेला, असं 99,000 रुपयाचा माल गेला आहे. तर आपण इथे घेतला आहे आणि हे 99,000 आपण कॉस्ट प्लस 50% करून विकलेलं आहे. त्याच्यामुळे आपली जी रिअल कॉस्ट प्राईस अगोदर काढतो. मग इथं आपण केलं आहे, इथं आपण सांगितलं होतं अगोदरच 100 प्लस 50 बरोबर 150 आपण प्राईज लावली आहे, 50% ॲड केले आहे. मग त्याच्यामुळे आपण इथे केलं आहे 99,000 भागिले 150 गुणिले 100 ही झाली त्याची कॉस्ट प्राईज, रिअल कॉस्ट प्राईज. आपण हा प्रॉफिट करून 99,000 विकला आहे. रिअल कॉस्ट प्राईज 66,000 आहे. तर 84,000 रुपये आपण ओपनिंग आणि ड्युरिंग द इयर पाठवलेला माल असं 84,000 टोटल झाली. लेस सेल्स आता कॉस्ट प्राईज, सेल्सची कॉस्ट प्राईज येईल किती 66,000. त्याच्यामधून रिटर्न टू हेड ऑफिस इथे एक आहे गुड्स रिटर्न बाय ब्रँच 2,000 रुपये व त्या ब्रँचने 2,000 रुपयाचा माल परत पाठवलेला आहे, तर तो आपण इथे घेतला आहे. लेस रिटर्न टू 2,000 रुपये परत पाठवला व खाली गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल बाय ब्रँच मॅनेजर. 3,000 रुपयाचा माल फ्रीमध्ये सॅम्पल म्हणून विकलेला आहे, म्हणजे फ्रीमध्ये वाटलेला आहे, तर त्याची एक लेस करायचा आहे. रिटर्न टू लेस केलं, लेस फ्री सॅम्पल लेस केले. हा झाला पाठवलेला माल, त्याच्यातून सेल्स लेस केलं, रिटर्न पाठवलेला माल लेस केला, फ्री सॅम्पल्स लेस केले. टोटल झाली ते ह्याची 84,000मधून 66,000, 2,000 आणि 3,000 वजा करून खाली राहिली शिल्लक 13,000. 13,000मधून अजून एक एंट्री आहे रिटर्न्स फ्रॉम कस्टमरकडून 150 रुपयाचा माल परत आला आहे. तर रिटर्न्स फ्रॉम कस्टमर 150 हा झाली सेलिंग प्राईजचा झाला माल 150 रुपयाचा. मग त्यातून आपलं 50% बाहेर काढलं. त्यासाठी 150 भागिले प्राईज किती 150 आहे, 150 भागिले 150 गुणिले 100 जर केलं आपण तर 100 रुपये येतो बाहेर. तर आता याच्यामध्ये ॲड करायचं 13,000, कारण कस्टमरकडून आपल्या शाखेमध्ये माल परत आला आहे. ॲड रिटर्न्स इनवर्ड ॲट कॉस्ट 100, म्हणजेच स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स झाला 13,100. तर इथं आपण बाय स्टॉक क्लोजिंग 13,100 घेतला आहे. इथं सगळं ओपनिंग घ्यायचा, इथं माल पाठवलेला, इथं मुख्य शाखेने खर्च केलेला, इथं कॅशने ह्यांना किती पैसे माघारी पाठवले, कितीचे पैसे आले आपल्यापाशी, इथे आपण महागारी माल पाठवलेला, इथं क्लोजिंग बॅलन्स सगळे बाय
बाय स्टॉक क्लोजिंग 13,100. पुढे आपण बघणार आहोत डेटसचा क्लोजिंग. तर डेटसचा क्लोजिंग बघताना डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर रुपीज केला. डेटसचा ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. डेटसचा ओपनिंग 1/4/2017 घेतला आहे 8,000 रुपये. डेटसचा ओपनिंग इथे घ्यायचा. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 8,000 रुपये. नंतर त्याच्या खाली क्रेडिट सेल्स क्रेडिट सेल्सने किती विकला आपण 9,000 रुपये. तो इथं घ्यायचा. कारण डेटस अकाउंट म्हणजेच आपण उधारीवर माल विकलेला आहे त्याचे सगळे नोंदी व्यवहार. तर सेल्स टू सेल्स ह्या बाजूला घेतला आपण, कंसामध्ये क्रेडिट केलं. ह्या वर्षी आपण उधारीवर किती माल विकला तर 90,000 रुपयाचा माल विकला. तर 90,000 आणि 8,000 झाली 98,000 टोटल. ह्या बाजूला जर आपण आलो तर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स म्हणजे उधारीची मालाची जी कॅश रिसिव्ह झाली आपल्याला त्याची झाली 83,000 रुपये. तर इथं आपण घेतली एंट्री बाय कॅश 83,000. इकडे वाढलेलं सगळं इकडे सगळी वजाबाकी करते त्याची. बाय कॅश 83,000. म्हणजे त्याच्या खाली इथे काय बघा डिस्काउंट ऑल आउट 400 रुपये. डिस्काउंट आपण 400 रुपये दिलेला आहे. बाय डिस्काउंट 400 वजा करत गेलो. आपल्याला कस्टमरकडून रिटर्न आला माल 150 रुपयाचा. डेटर्समधून वजा केलं. बाय रिटर्न इनवर्ड 150. खाली बॅड डेट्स दिलेले आहेत. बॅड डेट्स रिटर्न ऑफ बाय ब्रँच मॅनेजर. म्हणजेच बॅड डेट्स म्हणजेच हा आता बुडीत कर्ज. बाय बॅड डेट्स 3,000 व इकडचे 98,000 टोटल केली. इकडे 98,000 लिहिली. जे कमी पडले त्याला बॅलन्सिंग फिगर दिलं 11,450. इथं आपण क्लोजिंग बॅलन्स घेतला. बाय सनरी डेटर्स क्लोजिंग 11,450. आता फर्निचरचं आपण क्लोजिंग काढून घेऊया. फर्निचरचा बॅलन्स दिलेला आहे इथं 1,200 रुपये. फर्निचरचा बॅलन्स दिलेला आहे 1/4/2017 ओपनिंग दिलेला आहे 1,200 रुपये. व आपला अकाउंट क्लोज झाला आहे 30 सप्टेंबर 2017 म्हणजे 6 महिन्यामध्ये आपला अकाउंट क्लोज झाला आहे. पण यांनी फर्निचरवर डिप्रिशिएशन सांगितलेलं आहे 10% पर ॲनम. तर आपण इथं पाहू शकतो 1,200 रुपये फर्निचरची प्राईस गुणिले 10/100 म्हणजेच 10%. तर आपल्याला पूर्ण वर्षाचं नाही तर 6 महिन्याचं काढायचं आहे म्हणून गुणिले 6 महिने म्हणून वर 6 घेतलं व वर्षामध्ये दिवस असतात 12 म्हणून खाली 12 घेतलं. तर ह्याचा आपण गुणाकार केला तर येतं उत्तर 60 रुपये. पूर्ण वर्षाचं केलं असतं तर 120 आलं असतं. 6 महिन्याचं केलं मग 60 रुपये आलं. तर 1,200मधून डिप्रिशिएशन 60 रुपये वजा केलं तर 1140 उत्तर आलं. तर डिप्रिशिएशन वजा करून 30/9/17 फर्निचर 1140 रुपये शिल्लक राहिले. व पिट्टी कॅश 50 रुपये दिले आहे. बाय पिट्टी कॅश क्लोजिंग 50 रुपये. अशा प्रकारे आपण कोल्हापूर ब्रँच अकाउंट व डेटर्स अकाउंट काढलेलं आहे. थँक्यू. अशा व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा.